हिवाळ्यात तुम्हाला पाणी प्यायची इच्छा कमी होते का? नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत थंडीमध्ये तहान का कमी लागते आणि तरीही पाणी का खूप गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये जास्त घाम येत नाही, शरीरातून पाणी बाहेर जातंय हे जाणवत नाही. त्यामुळे मेंदूला तहान लागली आहे हा सिग्नल कमी जातो. थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. शरीराला वाटते पाणी जास्त आहे, त्यामुळे लघवी जास्त होते. पण तरीही तहान लागत नाही. आतून शरीर डिहायड्रेट होते. गरम पाण्यावर जास्त भर दिला जातो. चहा, कॉफी, सूप जास्त घेतले जाते. पण हे प्युअर वॉटर नाही. काही पेये डिहायड्रेशन वाढवतात आणि शरीराला लागणारं पाणी कमीच राहते. विटॅमिन डी कमी मिळतो. सन एक्सपोजर कमी असतो. त्यामुळे हिवाळ्यात उन्हात जाणे कमी, त्यामुळे विटॅमिन डी कमी मिळतो. शरीराची वॉटर बॅलन्स प्रणाली स्लगिश होते. हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची लक्षणे: वारंवार थकवा, डोके दुखणे, कोरडी त्वचा, ओठ फुटणे, कॉन्स्टिपेशनचा त्रास, युरिन गडद पिवळी होणे, चक्कर येणे हे सगळे साइन्स म्हणजे हिडन डिहायड्रेशन. हिवाळ्यात किती पाणी प्यावे? किमान 2.5 ते 3 लिटर. तहान लागली नाही तरी पाणी प्यायचे. थोडे थोडे पाणी पिले तरी चालेल, पण वारंवार प्यायचे. हिवाळ्यात पाणी पिण्याची महत्त्वाची माहिती: सकाळी उठताच 1 ग्लास कोमट पाणी प्या. दर 1 तासाला मोबाईल अलाराम लावा. सूप, ताक, नारळ पाणी प्या, पण मर्यादेतच. जास्त चहा, कॉफी टाळा. यामध्ये होमिओपॅथी कशी मदत करते? होमिओपॅथीमध्ये शरीराची वॉटर रेग्युलेशन सिस्टीम सुधारली जाते. डायजेशन आणि मेटाबॉलिझम बॅलन्स केले जाते. त्यामुळे हिवाळ्यातील डिहायड्रेशन, थकवा, कॉन्स्टिपेशन सुधारू शकते. औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. हिवाळ्यात तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. आजपासून पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ शेअर करा, कारण अनेक लोक नकळतपणे डिहायड्रेट आहेत. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.